नमस्कार बंधू भगिनींनो, आज बुधवार आहे, बुधवारची संध्याकाळ आहे. तर आज बरेच दिवसांनी आम्हाला समुद्रातले खेकडे मिळाले. तर ते खेकडे बनवण्यासाठी आम्ही आज सुरुवात केली. उद्या गुरुवार आहे, त्याच्यामुळे आज संध्याकाळचंच प्लॅनिंग केलं की खेकडे बनवू आहे. तर त्याच्यासाठी पहिलं कांदा, लसूण याचं सगळं मिश्रण करून ते थोडं कढईमध्ये करपवण्यासाठी ठेवलं आणि आता बाकीच्या वस्तू त्याच्यामध्ये ॲड करून मीठ, मसाला, हळद वगैरे टाकून खेकडे शिजवण्यासाठी टाकले जाणार आहेत. हे पाहू शकता तुम्ही, हे आहे वाटण आणि हे खेकड्याच्या नांग्या, ज्याला आपण पाय म्हणतो, ते चांगलं वाटून घेणार वाट्यावरती दगडाने आणि त्याच्यानंतर ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलं जाणार, ज्याच्यामुळे या खेकड्यांचे जे सार बनते ते एकदम चविष्ट आणि जाड असे बनते. तुम्ही पाहू शकता की आम्ही त्याच्यामध्ये सर्व मसाला वगैरे टाकत आहे. अजून काय काय टाकायचं बाकी सर्व टाकून झालं आहे. आता हे सगळं एकजीव करून वाफेवर ठेवलं जाईल. त्याच्यानंतर याचं वाटण वाटलं जाईल आणि ते वाटण नंतर त्याच्यामध्ये टाकलं जाईल. बरेच दिवसांनी खेकडे खाण्याचा योग आला. मध्येच नवरात्र होती, उपवास चालू, गणपती उपवास चालू आणि मिळतही नव्हतं. पण आता बाजारात बऱ्यापैकी खेकडे यायला लागलेत. मुलांनासुद्धा खूप आवडत आहेत. त्याच्यामुळे तसे बघितलं तर खेकड्यांचा रेट खूप आहे. 2 प्रकारात मिळतात, 500 रुपये किलो आणि 400 रुपये किलो. 500 रुपये किलोवाले मोठे असतात, 400 रुपये किलोवाले थोडे मिडियम असतात. तर तुम्ही पाहू शकता काळवणाला कलरसुद्धा छान लालसर आलेला आहे. आता हे वाफेवर ठेवणार आहोत. नमस्कार, आज बुधवार आहे, संध्याकाळची वेळ आहे. आज आम्हाला बरेच दिवसांनी खेकडे मिळाले आणि ते मुलांनासुद्धा आवडतात. त्याच्यामुळे आम्ही आज खेकडे बनवण्याचं प्लॅनिंग केलं. तर खेकड्याच्या वाटण्यासाठी जी तयारी, त्याचे पाय, नांग्या आणि हे बाकीचं याचं सर्व वाटण वाटून ते खेकड्यांमध्ये टाकलं जाईल. खेकड्यांसाठी जे वाटण केलं जातं, ॲक्च्युली बहुतेक सर्व वाटणं हे आम्ही पाट्यावरच करतो. तर तुम्ही पाहू शकता की खोबऱ्याचं वाटण कसं केलं जात आहे, अस्सल गावठी पद्धतीने. बऱ्याच लोकांना गावठी असू दे की खेड्यामध्ये, शहरामध्ये लोकांना पाट्यावरचं वाटण खूप आवडतं आणि स्पेशली आम्हालासुद्धा आवडतं. तर जेव्हा जेव्हा आम्ही मटण वगैरे बनवतो, पाट्यावरचंच वाटण घेतो. आता हे खेकड्याचे पाय आहेत जे वाटले जाणार आहेत. काही जणांना हे आवडतात वाटणामध्ये, काही जणांना आवडत नाही. पण हे पाय वाटून जर घेतले तर त्याचा जो रस बनतो, कालवण बनतं, त्याला चव खूप छान येते आणि ते जाडसरसुद्धा होतं. तर अशा प्रकारे आता ही दोन्ही वाटणं एकत्र केली जातील आणि मग ते उकडलेल्या खेकड्यांमध्ये टाकली जातील. तर आपण पाहू शकता की आपण जे वाटण आणलं ते या रस्स्यामध्ये मिक्स केलेलं आहे. खेकडेसुद्धा बऱ्यापैकी तयार झालेले आहेत आणि आता ते खेकडे एक 10 मिनटं फक्त शिजवण्यासाठी ठेवले जातील. आपला खेकड्यांचा रस्सा तयार होईल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तुमची काय प्रतिक्रिया असेल ती कमेंटमधून कळवा आणि खास करून खेकडे कोणाकोणाला आवडतात हे सुद्धा कळवा. कारण खेकडे हे आपल्या महाराष्ट्रीय लोकांसाठी खूप चवीचं असं सी फूड आहे आणि असं म्हणतं की खेकड्यांमध्ये कॅल्शियम वगैरे, प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतं. तर तुम्ही पाहू शकता की चांगला उकल आलेला आहे, खेकडे तयार झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. कदाचित हा व्हिडिओ उद्या गुरुवारी लोड होईल, पण नेटवर्क कमी असल्यामुळे आज लोडिंग होणार नाही. पण हे बुधवारचं बनवलेलं आहे. उपवासाच्या दिवशी आम्ही
नॉनव्हेज बनवत नाही. धन्यवाद.